कुलकर्णी. फोन इन लोभ असावा. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. हा, कोण बोलताय? प्रसाद कुलकर्णी काय? हो, नमस्कार. नमस्कार. प्रसाद कुलकर्णी बोलतोय. आपलं नाव सांगा. हा, नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी सुरेश रामू साबळे बोलतोय. हा, बोला. मुक्काम सामनाबाद तालुका, कागद, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय. बोला बोला सुरेशजी. आणि मी संजय भुजबळ दादांशी हा, 17 नोव्हेंबर 2025 रोजी बर बर. संवाद साधला होता. बरोबर. म्हणजे आता 2 महिने होऊन गेले. हा, आता 2 महिने होऊन गेले. आणि आता प्रसाद दादा तुमच्याशी आता प्रथमच संवाद होत आहे. हो, खरं खरं सुरेशजी. हा. बोला, आज कोणतं गाणं ऐकूया? आणि तुमचा आवाज सुद्धा खूपच गोड आणि सुंदर आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोला बोला. तर आज मला एक गीत ऐकायचंय. त्या पाठीमागे एक कारण आहे, पहिला सांगतो. हो, सांगा. आमच्या 2 मित्रांच्या मुलांची लग्न झालेले आहेत बर आणि त्यांना ते शुभेच्छा किंवा आशीर्वाद देण्यासाठी गीत ऐकायचं आहे. बर बर. तर त्यांची मी ते नाव घेऊ शकतोय का? हो, म्हणजे काय असं आहे, शुभेच्छा द्यायच्या त्यांची नावं तर आपल्याला कळलीच पाहिजेत. हा, मग तेच म्हटलंय. सांगा सांगा, जरूर. तर पहिला माझे एक लहानपणापासून बालपणीचा मित्र आहे, बर तानाजी सुतार तमनापाडा म्हणून. बर बर. तानाजी सुतार. हा. हा, आणि त्यांच्या 2 मुलींची लग्न झालेले आहेत. बर बर पहिली म्हणजे सौ अमृता वैभव सुतार बर आणि दुसरी आहे सौ सीमा वैष्णव सुतार, बर. पडखंड, तालुका बुदरगाव. आणि ते 8/1/2026 रोजी झालेलं आहे लग्न. बर. दोन्ही लग्न एकाच दिवशी झाली? हा, एकाच दिवशी झाली. एकाच दिवशी एकाच मांडवामध्ये? एकाच मंडपामध्ये झालेले आहेत. आणि यादी बिशादी या पद्धतीने ती लग्न झालेले आहेत. बर बर बर. चालेल. आणि मग त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेतच. हा. आणि तसेच माझे काही घेरा शेजारचे मित्र आहेत, हा. संजय सुतार म्हणून. तर त्यांचे मी इथे प्रथम नाव घेऊ शकतोय. हो, जरूर. सौ राजेश्री संजय सुतार हा. आणि त्यांचा मुलगा आहे समय श्रुतिका सुतार. बर बर या जोडीचे लग्न झालेले आहेत, समयचे. बर बर. आणि या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी एक दादा मला गीत ऐकायचं आहे. हा, आता गाणं सांगा. हा, तर गीत आहे बघा, भालू या चित्रपटातील. हा, बरोबर. हा? होय, अतिशय छान गीत आहे. लग्नाचंच गीत आहे. हा, लग्नाचं गीत आहे. आणि गीत आहे पी साळाराम. हो. संगीत आहे विश्वनाथ मोरे. गायक आहे जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर सहकारी. हो. आणि गीताचे बोल आहेत, आल्याड नवरा. आल्याड नवरी पल्याड नवरा, अंतर पाठयो मधी धरा, काताईचं लगीन ठरलंय, मुहूर्त पहिला धरा त्याला. वा वा हे वा गीत. वा वा. छान छान. चालेल. मला काय म्हणायचं की तुम्ही नुसती त्यांची नावं नाही घेतली, तर त्यांच्यासाठी गायलत पण एक थोडंसं गीत, तर त्यामुळे त्यांना नक्कीच आशीर्वाद मिळालेत. आणि या जोडींना शुभेच्छा देण्यासाठी मी काही वाक्यप्रचार रचलेले आहेत. बर, पटकन सांगा, कारण आता आपल्याला इतर लोकांशी बोलायचंय. होय होय, पटकन सांगतो. हा. पहिली जोडी आहे सौ अमृता वैभव सुतार यांच्यासाठी, बहुत सुकृताची जोडी. बर. शोभून दिसते अमृता वैभवची जोडी. अरे वा, छान. आणि दुसरं वाक्य आहे, हा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, हा. आणि सीमा वैष्णव यांची जोडी शोभून दिसते खास. क्या बात आहे. म्हणजे हे बघा, आपण त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांची लग्न कोणाकोणाशी झाली, त्यांची सगळ्यांची नावं घेतली, आणि याशिवाय लग्नात घेतात तसे उखाणे तुम्ही घेतलेत. त्यामुळे आता सगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा झालेल्या आहेत. आता हे भालू चित्रपटातले गीत ऐकूया. धन्यवाद सुरेशजी. आणखीन एका जोडीला शुभेच्छा द्यायच्या आहेत. हो, सांगा, पटकन सांगा. आता आपल्याला इतरांचेही फोन घ्यायचे आहेत. आपल्याला 5-5.5 मिनिटं होऊन गेली आहेत. होय होय. काय होतं, तुमचं बोलणं ऐकवायचं असेल तर गाणं ऐकवता येत नाही पूर्ण. आपल्याला एक काहीतरी करायचंय. बोला बोला. गाणं मग ऐकलं तर चालेल सर. बर, ठीक आहे. ऐकू. सांगा सांगा, पटकन सांगा. हा हा. तर तिसरी जोडी आहे श्रुतिका समय सुतार हा. यांच्यासाठी उखाणा रचलेले आहे. बर. गणपतीच्या देवळात उदबत्तीचा सुगंध, गणपती देवळात उदबत्तीचा सुगंध, आणि समय श्रुतिकेला आशीर्वाद देताना आम्हा श्रोत्यांना होतोय आनंदी आनंद. वा, चालेल. सगळे श्रोते मिळून त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या सगळ्यांसाठी हे गाणं ऐकूया, भालू चित्रपटातलं.
आणि आमचे एक जवळचे मित्र आहेत सौर अनिता राहुल भांबिष्टे कमनोर, सुधीरश्रीकांत शिरोळकर रांगोळी आणि विजय कुमार स्वामी बस्तवाड, अमित नारायण लोंढे वारणा नगर, विजय चव्हाण, सुधाकर पाटील सुळे, या सर्वांना हे गीत ऐकायचं येतात. चालेल, सगळ्यांना मिळून आपण त्यांना आशीर्वाद द्यायला सांगूया. ऐकूया. हा, धन्यवाद. आणि सर्वांच्या वतीने हे गीत ऐकूया दादा. हो नक्की, चालेल, ऐकूया. अल्याड नवरी अंतर पाठीनो मती धरा. फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. संजय मरळ पुण्यावरून. हा नमस्कार संजयजी, आपलं स्वागत आहे. मी प्रसाद कुलकर्णी बोलतोय. हा कुठला कार्यक्रम आहे? फोन इन आपली आवड कार्यक्रम, मराठी गीतांचा आपल्या आवडीचा कार्यक्रम. मराठी गाणी का? हो, तुमच्या मागे आवाज येतोय कुठला मला माहित नाही, पण त्यामुळे तुमचा आवाज पूर्ण येत नाही. विथ बाकीच चालू आहे. हा, थोडा आवाज मागचा कमी करा, कारण काय होईल, मला तुमचा आवाज नीट येत नाही बोलणं. बोला बोला. येस येस. हो बंद केलं. हा बोला संजयजी, बोला. मला जयत्री जयतमधलं गाणं ऐकायचं. हा, कोणतं? हे कुठलंही लावत सगळीच गाणी चांगली. हो अर्थातच, पण लता मंगेशकरचं लावा. बरं बरं, मी रात टाकली. हो येस येस, चालेल चालेल. ओके सर, ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. हा धन्यवाद सर. मी चंद्रभागा पौळ बोलते. चंद्रभागाताई नमस्कार, बोला. नमस्कार सर. अगदी आनंद वाटतं, खूप दिवसातनं खूप महिन्यातनं फोन लागलेला आहे. हा, त्यामुळे आणि आकाशवाणी संगीत संमेलन सध्या सुरू होतं. हो आहे. त्यामुळे मग आमच्याकडे ऐकायला येत नव्हता फोन इन आपली आवड कार्यक्रम. अच्छा, त्यामुळे थोडे तुमच्याकडे FM ऐकू येत नाही का? 101 FM ऐकू येत नाही? नाही ना, आमच्या खेडेगावात नाही ऐकायला येत आणि ऍप मोठा मोबाईल नाहीये माझ्याकडे. बर बर बर, त्यामुळे. हा, लोभ असावामध्ये सांगितलं होतं 21 तारखेपर्यंत संगीत संमेलन आहे, म्हणून मग म्हटलं संपलं असेल. बरोबर, नाही पण तरी तुम्ही सांगून ठेवा, नक्की तुम्हाला ऐकता येईल, काही प्रॉब्लेम नाही. हो, म्हणूनच तुम्ही कॉल केला आज. बरोबर बरोबर, बोला चंद्रभागाताई. आणि आज सर, हा, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, कारण नवीन वर्षात हा पहिलाच कॉल आहे माझा फोन आपली आवडसाठी. हो, नवीन वर्षात शुभेच्छा आहेत. जे संक्रांत होऊन गेली त्याच्या शुभेच्छा आहेत, आणि आपला प्रजासत्ताक दिनही झाला त्याच्याही शुभेच्छा आहेत. कारण हा कार्यक्रम 26 तारखेला रात्री आपण ऐकतो आहोत, तर त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्याही शुभेच्छा आहेत. हो, तो तर दिवस अगदी सर्वांसाठी खूपच आनंदाचा असतो. बरोबर बरोबर. हो. चंद्रभागाताई, कोणतं गाणं ऐकूया? आज मला एक लोकगीत ऐकायचं आहे. कृष्णा शिंदे यांचंच लोकगीत आहे हा. आणि कृष्णा शिंदे यांनीच गायलेलं आहे. मधुकर पाठक यांचं संगीत आहे या गाण्यासाठी. हा. बिघडून गेली दुनिया सारी वाचव श्रीहरी. बर बर, चालेल चालेल. आणि समजा हे नाही मिळालं तर दुसरं कुठलं एखादं सांगून ठेवता? तुमच्या आवडीचं मग लोकगीत कृष्णा हा, म्हणजे शिंदे यांनी गायलेलं. हा, कृष्णा शिंदे यांचंच आणखीन एक छानसं गीत तुम्हाला ऐकवतो. हो, चालेल चालेल. धन्यवाद चंद्रभागाताई. पुन्हा तुम्हाला सगळ्या सणवारांच्या शुभेच्छा आहेत, आणि हे कृष्णा शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं गीत ऐकूया. हो, धन्यवाद. बिघडून गेली. नमस्कार. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा, नमस्कार सर. मी रामदास गायकवाड, निगडी पुणे या ठिकाणून बोलत आहे. रामदासजी नमस्कार, आपलं स्वागत आहे, बोला. हा, आम्हाला माझा एक मित्र आहे, माझ्या बरोबर सोबतच आहे ते. बर त्यांचं नाव आहे बघा पॅरेलाल फुल गेले. बर बर. हा, त्यांच्याकडे एक अशी एक विशेष कला आहे हम्म. की ते कंगवा आणि कागद याच्यावरती आपली गाण्याची धून वाजवतात. अरे वा, छान छान छान. हा, तर त्यांना तेच गाणं आपल्याला लावायचं आहे. भीमसेन जोशी त्यांचा एक अभंग आहे, हा, राजसू सुकुमार, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. मदनाचा पुतळा. येस. बरोबर बरोबर बरोबर. पण मग ते आपल्याला गाणं वाजवून दाखवणार आहेत? आणि ते तुम्ही ऐका. वा वा. रामदासजी. हे अशी कला आहे बघा. हो, रामदासजी कसं वाजवलं त्यांनी हे गीत, परत एकदा सांगा. आमचे मित्र आहे ना प्यारेलाल फुल गेले. हा, प्यारेलाल, बरोबर. पण त्यांनी हा द्या. नमस्ते सर. हा, प्यारेलालजी, वा, क्या बात आहे. फार सुंदर वाजवलं तुम्ही. फक्त ते कसं वाजवलं ते सांगा ना, म्हणजे काय काय तुम्ही वापरलं त्याच्यासाठी? त्याच्यासाठी एक कंगू आहे हा, आणि पातळ कागद आहे. बर, अच्छा. त्या पातळ कागदावरनी पहिल्यापासून मला आवडच आहे संगीताची. अच्छा, बर बर.
त्याच्यावर मी जरा काही लोक म्हणायचे तुला नाही जमणार आहे पॅरेलल क्लारनेट. बर. म्हणलं स्वतः ट्राय करतो कणब्यावर, कसं नाही जमणार बघू. अरे वा, क्या बात आहे. आणि नंतर ते आनंदवनला मला थोडं ट्रेनिंग दिलं गायधने मास्तरनं. बर बर बर. ते तुम्ही इथून काहीतरी शिकून जा ना, याचा उपयोग करा संगीताचा. बर बर. तेव्हा काही एवढी मला आवड नव्हती, पण मला आवड कशी निर्माण झाली तर ते प्रल्हाद शिंदेची कवाली होती का मुंबईला. बर. त्यांनी बँजोवर सांगितलं अरे नचेता नी नको वाजव, कोमल शुद्ध नी वाजव. तेव्हा मला वाटलं का संगीत म्हणजे काय चीज आहे, म्हणून मी या कणब्यावर थोडा प्रयत्न केला. वा वा वा. प्यारेलालजी, खूप खूप तुमचं अभिनंदन आहे आणि खूप छान वेगळी कला तुमच्याकडे आहे, ती नक्की जोपासा. रामदासजी आणि प्यारेलालजी, मला असं वाटतं की आणखीन एक छान योगायोग असा आहे की तुम्ही पंडित भीमसेन जोशींचा हा अभंग तुम्ही वाजवून दाखवलात, तुमची कला सादर केलीत. तर ज्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकतो ते पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृतिदिन आहे 24 जानेवारी हा. त्या अनुषंगाने आपल्याला हे गीत ऐकायला मिळतं, याचा एक वेगळा आनंद आहे. थोडंसं तुमच्या तुम्ही जे वाजवलं तेही आपण श्रोत्यांना ऐकूया आणि नंतर अर्थातच पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हा संत तुकाराम महाराजांचा अभंगही ऐकूया. तुम्हाला शुभेच्छा आहेत. रामदासजींना पण तुमची भेट घालून दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आहेत. ऐकूया हे गीत. सबमारला ऐकवता. हो 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 हो, आपली आवड कार्यक्रमात ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सर. ओके. नमस्कार. हॅलो. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. प्रसाद कुलकर्णी सर, मी रवींद्र कुडाळकर. हो नमस्कार रवींद्रजी, आपलं स्वागत आहे. बोला. प्रसिद्ध गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीदिन. हो. पंडित भीमसेन जोशी एकतर किराणा घराण्याचे गायक होते. हो. आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांचा नावलौकिक होता. बरोबर. त्यांच्या आवाजातला भारदस्तपणा रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची, भावनिक दृष्ट्या मंत्रमुग्ध रसिकांना करत ही हातोटी. हो. आणि त्यांचं जसं जसं वय जरी वाढत गेलं तरी आवाजातला भारदस्तपणा मला मनमोहून टाकायचा. खरंय खरंय. 1986 ते 88 पुण्यात MBAचा विद्यार्थी असताना शुक्रवार पेठेतनं मी कोथरूडला भारतीय विद्यापीठात जात असे. हा. आणि मला जेव्हा समजलं की राजेंद्रनगर भागात त्यांचा कीर्ती नावाचा बंगला आहे, जिथे त्यांचं वास्तव्य होतं. हो हो. तर मुद्दाम मी तो बंगला बाहेरनं सायकलवरनं पाहिला आणि पुढे गेलो होतो एकदा. ती एक आठवण. बर. आणि दगडूशेठ हलवाई उत्सवामध्ये त्यांना थेट लाईव्ह त्यांची मैफिल पाहण्याचा, ऐकण्याचा योग मला आला होता. बर. ते खूप मोठे कलाकार अशा अर्थाने होते की एकदा पुण्यातल्या मंडई भागामध्ये रात्री मैफिल संपली आणि मंडई भागातील कामगारांनी त्यांना वन्स मोरची फरमाईश केली. बर. ती त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारून ती फरमाईश पूर्ण केली. किती मोठे कलाकार ते होते याचे ते प्रतीक नक्कीच आहे. निश्चितच. समोर बसलेला हा रसिक आहे, हा कुठल्या क्षेत्रातला आहे, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हे निश्चितच त्याच्यात भेदभाव नसतो. प्रसाद जी, आज मला स्मृतिदिनानिमित्त पंडित भीमसेन जोशी यांचे जे गीत ऐकायचे, हे गीत जे आहे म्हणजे खरं तर संत तुकारामांचा अभंग आहे. बर. संगीतबद्ध केलाय श्रीनिवास खळे यांनी. हो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. वा वा, फार सुंदर. या गीतामध्ये किती सहज सुंदर वर्णन संत तुकारामांनी केले की राजस सुकुमार. हो. ही कल्पना मला खूप मनापासून भावली. म्हणून आपण हे गीत ऐकून जरूर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करूया. सगळ्या पुणेकरांनी, खास करून महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांनी आणि भारतातल्या रसिकांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना नक्कीच आदरांजली वाहिली पाहिजे. आणि त्यांच्या प्रत्येक गीतातून आपल्याला ते सतत जाणवत राहतात. त्यांची अजरामर गीतं आपल्याकडे संग्रही आहेत, त्याचा निश्चित आनंद आपण घेऊया. धन्यवाद. हा सोमवारी लागेल ना? हो, सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी असं चालेल. ओके. नमस्कार. नमस्कार प्रसादजी. नमस्कार. चिंतामणी ठेवडीतून औदुंबर बंडगर आपणास बोलत आहे. हा औदुंबरजी, बोला बोला औदुंबरजी. या वर्षीचा पहिला फोन. हो, खरं आहे, अगदी खरं आहे. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सुरुवातीला हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा आहे. तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्याही शुभेच्छा आहेत, कारण त्याच दिवशी आपण भेटतो आहोत. बर 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 बर. हा, बोला. माझ्या मागच्या वर्षीचा कॉल मला समाविष्ट केला नाही, त्यामुळे मला करावा लागला. हो, साहजिक आहे, काही हरकत नाही. काय होतं, बरेच वेळा खूप गीतं असतात आणि त्यामुळे कुठली गीतं मिळत आहेत आणि ती कशी सगळी मिळून एका तासात बसतायत त्याच्यावर ठरवावं लागतं. याबद्दल तुमच्यापेक्षा जास्ती जाणकार कोणी नाही. बरोबर बरोबर. हा. तर आज या कार्यक्रमामध्ये श्रीधर फडके यांच्यातलं एक गीत ऐकायचं आहे. हा. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी. वा वा, फार सुंदर. तर हे गीत आपल्याकडे अवेलेबल असेल. हो, आहे, आपण लावतो. तर खूप छान ही गाणी असतात. ऐकता ऐकता खूप बरं वाटतं. आणि आपल्याकडे दुःख जे असेल, आपण आजारी असेल किंवा दुःख असेल, आपल्यावर काही ताण असेल, तर आकाशवाणी ऐकली की खूप बरं वाटतं, नाही का? सगळं विसरून जातो आपण.
आकाशवाणी म्हणजे फक्त आकाशवाणीवरची जी गाणी असतात, ते कार्यक्रम असतात, ते आकाशवाणी एक माध्यम आहे, पण त्यातनं तुमच्यापर्यंत ज्ञान, माहिती, मनोरंजन हे पोहोचत असतं आणि त्यातून तुम्ही माहिती मिळवत असता, तुमची दुःख विसरत असता, तुम्हाला सुख मिळत असतं, तुमचं हित जपलं जात असतं. हे सगळं आकाशवाणी माध्यम आहे. तर आम्ही तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बोला. या सोमवारी बहुतेक मला वाटतं अखिल संगीत संमेलन असेलही बहुतेक. नाहीये, बहुतेक संपलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे सोमवारी ऐकता येईल. बरं बरं बरं. अनिल कांबळे यांचं सुंदर गीत आहे, तर जरूर ऐकूया आपण. खूप छान अर्थ आहे या गीतात. दादा एक सांगू इच्छिते की जरी समजा त्या दिवशी आपल्याला ऐकायला जरी नाही भेटलं, हो. तर आपण दुसऱ्या दिवशी विविध भारतीवरती ऐकायला मिळतं हे. हो 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 हो, नक्कीच नक्कीच. मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 आणि 2:30 ते 3 या वेळात. चालेल चालेल, ऐकूया. नमस्कार. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. नमस्कार. नमस्कार, अनिलजी बोला. नमस्कार. तुमचा आवाज तुटायला लागलाय. आता येतो का बघा? हा, येतोय. बोला बोला. तुम्हाला नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. रथसप्तमी पण शुभेच्छा. हो, आणि अर्थातच आपल्या प्रजासत्ताक दिनाच्याही शुभेच्छा. आणि काल गणेश जयंती आणि आज वसंत पंचमी, हो त्याही शुभेच्छा. हो, धन्यवाद. तर आता मला मुद्द्याकडे तुम्हाला एक गाणं ऐकायचंय. हा हा. शब्बीर कुमार यांनी गायलेलं आहे, हम्म. हिच्या काय चुकलं. हो आणि गाणं आहे, घेऊन शर्जा टांगा निघाला, दूर धन्याचं गाव अरे तुझाव. हो 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 फार अप्रतिम गाणं आहे. हो हो, छान गीत आहे, छान गीत आहे. हे शब्बीर कुमार यांनी गायलंय, अप्रतिम गायलंय. होय होय. मला ऐकण्याची इच्छा आहे. आणि हे गाणं माझ्यावर बाहुबली फुलकुले, रामचंद्र, मी अनिल नाईक, अर्जुन महाडिक, बर. विजय कुमार स्वामी, संतोष खडसे आणि माझे भाऊ प्रसाद कुलकर्णी. चालेल, सगळे मिळून ऐकूया. हा, धन्यवाद. बाकी काय म्हणताय? बाकी तुम्हीच काय म्हणताय? तुमची तब्येत ठीक आहे आता? आता थोडा सर्दी आली थोडी. बर बर, पण बाकी ठीक आहे आता, म्हणजे आधीचा त्रास कमी झालाय? नाही, आधीचा त्रास कमी झाला, थोडी सर्दी आहे. बर बर बर, होईल ते बरं होईल, सगळं व्यवस्थित. चालेल. अनिलजी? पाठी बरी होणार. हो, नक्कीच नक्कीच. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. हो हो, चालेल चालेल. तुमच्या पाहिजे. हो हो हो, नक्की नक्की. चालेल, नमस्कार. ऐकूया मग. धन्यवाद. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. नमस्ते, थँक्यू सर. हा, आपलं नाव सांगा. माझं नाव गौरव नाणेकर. हा, गोरखजी नमस्कार, बोला. नमस्कार. म्हणलं मला एक गाणं ऐकायचं होतं. हा हा. मला वाटतं तो पिक्चर कोणता आहे मला सांगता यायचं नाही. हा, गाणं सांगा. गाणं सांगतो ना. ते नाही होय, सचिन पिळगावकर साहेबांनी गायलेले. बर. सचिन पिळगावकर आणि कोणी? अनुराधा पोळवाल. ते ह्याच्यात गायले बघा, ते ना दिनांची म्हणणं काहीतरी शब्द आहेत बघा. ते कुठला? तो रतीन मी का म्हणणं काहीतरी असे शब्द आहे. अय्यो रामा. बर 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 बर. हा, म्हणजे गाण्याचे शब्द आठवणार तो मला आता सध्या. हा, म्हणजे आधी पिक्चर आठवत नव्हता, आता गाण्याचे शब्द आठवत, त्यामुळे मला गाण्यापर्यंत पोहोचता येत नाही, असं झालंय. हा, काहीतरी एक नीट समजलं की आपल्याला लक्षात होईल. बाकी काही नाही. चालेल, तुम्हाला अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेले एक छान संगीत ऐकवतो. ओके, चालेल चालेल. गोरखजी धन्यवाद. हा, नमस्कार. नसरापूर बोलतोय, भरत ठोंबरे. हा, भरतजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, बोला. हा, आम्हाला मराठी पिक्चर मधलं गाणं ऐकायचंय, मराठी चित्रपटातलं. हा हा, कोणतं? कोणतेही लावलं, तुमच्या आवडतं लावलं तरी चालेल. कोणतं? चांगलं गाणं ऐकायचं ते. नाही, पण आता तुमच्या आवडीचा गणितांचा कार्यक्रम आहे, तसं आम्ही कोणतंही गाणं आमच्या आवडीने लावतच असतो एरवी. हा, देवदानादन चित्रपटातलं लावायचं होतं. दे दणादण. बर, कोणतं? हा हा, चालेल, कोणतंही लावतो. हा चालेल, कोणतंही लावा. चालेल चालेल. भरतजी, फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा, हे आमचे मित्र आहेत 2-3. हा हा, हा हा सांगा त्यांची नावं सांगा. हा हा, जाफर चाचा शेख, हा महेश वानरसे, हा. गणेश चाळेकर, रमेश पाटील, बर. शमीर मुलानी, संदीप जंगम आणि धनंजय जंगम. चालेल चालेल. सगळ्यांना मिळून हे गीत ऐकवतो आहे, दे दणादण या चित्रपटातलं. हो हो, कधी लागणार आहे? हे सोमवारी रात्री आकाशवाणी पुणे केंद्रावरती आणि मंगळवारी दुपारी विविध भारती 101 FM वर. हो, ठीक आहे, ठीक. चालेल, ऐकूया. धन्यवाद. हो. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. हो, मी संभाजी कांबळे बोलतोय, झरे तालुका करमाळा. हो संभाजी, बोला बोला. मला एक आपल्या गीत ऐकायचं आहे. हा हा. प्रेम स्वरूप आई. प्रेमा स्वरूप आई. वा वा वा. अलीकडे काय झालंय, हा हा.
आईच्या ऐवजी मम्मी शब्द जास्त यायला लागला हो. हा थोडासा बदल झालाय. आणि हे गीत किती वेळा ऐकलं तरी कंटाळा येणार नाही. हो, पण कसं आहे तुम्ही कुठल्याही नावाने हाक मारा, ती ममता कमी होत नाही, ती माया कमी होत नाही आणि आईला काही त्याच्यातनं वेगळं वाटत नाही. आईचं प्रेम तसंच राहतं. हो, पण आई ह्या शब्दाची गोडीच वेगळी हो. हो, कसं आहे तुम्ही शेतकरी असाल, काळी आई म्हणाल आणि आपण साधी जी माणसं आहोत ज्यांचं प्रेम नाहीये ती काळी माती आहे म्हणून म्हणतात. पण शेवटी आहे ती माती आणि ती आपल्याला म्हणतात असं की सगळं देणार आहे भरभरून. हो, तर त्यामुळे थोडंसं चालायचंच, काळ बदलतो. हा, काळाच्या ओघात बदल होणार. हा, पण ती माया ममता आणि आईपाशी जे काही आहे ते सगळं तसंच राहणार आहे. हो, आहे ना. बरोबर बरोबर. चालेल. माधव जुलियन यांचं छानसं गीत आहे, तर लता दीदींच्या स्वरातलं हे अतिशय अजरामर असं गीत ऐकूया. हा, आणि ते किती वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही. अगदी खरंय, अगदी खरंय. बरोबर. छान, मनाला आनंद वाटतो ऐकायला. अगदी खरंय. चालेल संभाजी, अतिशय सुंदर हे गीत ऐकूया. हो, धन्यवाद. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. मी थोरात गुरुजी. बोला बोला वाघाळे पोस्ट रांजणगाव गणपती इथून बोलत आहे. बोला बोला थोरात गुरुजी, काय म्हणताय? कुलकर्णी साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला. आज आता प्रजासत्ताक दिन सोमवारी आपण साजरा करणार आहोत. हो हो हो. आपला राष्ट्रीय सण हे आपल्या देशामध्ये संपूर्ण आनंदाचं वातावरण आहे. बरोबर. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हो, अनेक क्षेत्रामध्ये आपल्या भारताने प्रगती केलेली आहे. होय होय. आता असा आपला भारत देश सर्व क्षेत्रात परिपूर्ण होत आहे आणि अजूनही प्रगती करणार आहे. अगदीच नक्की, अगदीच नक्की. त्या दृष्टीने एक गीत ऐकू इच्छितो. हा, भल सागर भारत हो विश्वात सोबुनी राहो. वा वा, फार सुंदर गीत आहे. आणि साने गुरुजींचं हे जे गीत आहे हे इतकं अजरामर आहे आणि मराठी श्रोत्यांच्या कानात मनात ते हे गीत आहे अगदी. आणि हा आपल्या राष्ट्राच्या प्रती हा विश्वास आहे, ही दृढ श्रद्धा आहे की आपला भारत बलसागर होणारच. हा, आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये भारत देशाची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि त्या दृष्टीने एक गीत ऐकू इच्छितो. हो हो हो. माझी धर्मपत्नी सत्यभामा थोरात हा, आणि आमचं थोरात परिवार आणि माझे मित्र बबनराव रणदिवे हे ऐकू इच्छितात. हो, आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या रांजण गावात राहतात त्या महागणपतीचे आशीर्वादही सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या आपल्या या सगळ्या नागरिकांकडे राहू देत की जेणेकरून निश्चितच. हा, तर आमचा नमस्कार महागणपतीपर्यंत पोहोचवा. हो, या गणपतीच्या दर्शनाला या. हो, जरूर जरूर जरूर. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. धन्यवाद थोरात गुरुजी. ऐकूया साने गुरुजींचं हे गीत. ओके, धन्यवाद. विश्वात शोधुनी बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोधुनी विश्वात शोधुनी सर मी विठ्ठल पिसाळ बोलतोय. यशवंतग्राम कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथून बोलतो सर. वा वा, विठ्ठलजी आपलं स्वागत आहे का या कार्यक्रमात. बोला. धन्यवाद सर. आज एक रोशन सातारकर यांचे गीत ऐकायचं आहे सर. हा, कोणतं? ते गाण्याचे बोलायचं रस्त्यात भेटला भामटा त्याने दंडाला हळूच घेतला चिमटा, ही गाण्याची बोलायचं सर. बर बर बर. अच्छा, आपल्याकडे आहे का सर हे गीत? हा, मी तेच तुम्हाला सांगतोय की जर समजा हे गीत नाही मिळालं पण रोशन सातारकरांची खूप गीत आपल्याकडे आहेत, तर त्याच्यापैकी एक गीत तुम्हाला नक्की ऐकवीन मी. नाही तर मग ते बाय बाय कशी मधाची मावशी चावली घेऊन, नाही तर हे टाका. चालेल चालेल, मी बघतो यापैकी एक गीत तुम्हाला नक्की रोशन सातारकर यांचं ऐकवतो. बर, चालेल चालेल. विठ्ठल, हा बोला बोला. आणि दोनच मित्र आहेत सर आमचे. रघुनाथ दुकानदार आहेत कोंदवाडी तालुका हो, करमाळ्याचे. बरोबर. आणि शेख अकबर आहेत आमच्या कावलगावचे. अरे वा, चालेल. मग तुम्हाला तिघांना मिळून हे रोशन सातारकर यांचं गीत ऐकवतो. धन्यवाद.
हो. श्रोते हो, फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते प्रसाद कुलकर्णी.